10वी-12वी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. मागण्या मंजूर न झाल्यास परीक्षा कामकाजावर बहिष्कार. शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक सौ सुवर्णा सावंत यांना दिले निवेदन. रत्नागिरी. विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे आगामी 10वी-12वी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेनं दिला आहे आणि याबाबतचं निवेदन प्राथमिक शिक्षण अधिकारी BM कासार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संघटनेच्या मागण्या रास्त असून मार्गी लावाव्यात असे निर्देश दिले आहेत. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून या मागण्यांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. राज्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे आणि त्यामुळे संघटनेच्या वतीनं मार्चमध्ये होणाऱ्या 10वी-12वी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीनं नरेंद्र गावंडे, गोपाळ चौधरी यांनी निवेदन दिलं आणि या आहेत मागण्या. शिक्षण विस्तार अधिकारी पद शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करून सामान्य राज्यसेवा गट अराजपत्रित सेवामध्ये समाविष्ट करावे. शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखेचे सेवा प्रवेश नियमात बदल करून पदोन्नतीचे प्रमाण 80% करावे. शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गास 50% कोटा निश्चित करावा. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना वेतनासोबत 8,000 रुपये प्रवास भत्ता मिळावा. उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदांच्या पदोन्नतीची सेवा ज्येष्ठता यादी तात्काळ अंतिम करावी. श्रेणी 3 या पदावर पदोन्नती झालेल्या विस्तार अधिकाऱ्यांना एक वेतन वाढ मिळावी. बीट हे मुख्यालय असावे आणि याबाबतचे निवेदन प्रमुख मागण्यांसाठी देण्यात आलेले आहे.